विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीमंत सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सवाचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पांडुरंग परिवाराच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांचा लाभ या महोत्सवातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. या महोत्सवाचे नियोजन सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक पद्धतीने करण्यात येत असून कृषी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाने यशस्वी 11 वर्ष पूर्ण केली आहेत. महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी तसेच पांडुरंग परिवाराचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोकप्रिय सभापती हरिदास दादा गायकवाड, उपसभापती राजू बापू गावडे तसेच सर्व संचालक आणि पदाधिकारी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. राज्यभरातील हजारो शेतकरी या कृषी उत्सवाला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिचारकांचा वारसा जपण्यात माजी आमदार प्रशांत परिचारक करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रदर्शन भरवण्याचं मला जे ठरवलं आहे. गेली 10 वर्ष झाले, 11 वर्ष आले प्रदर्शन चालू आहे. यावर्षी कसं असणार आणि काय विशेष असणार? यावर्षी दरवर्षीपेक्षा स्टॉल जास्त असणार. आता सध्या शेतीची जी गरज आहे AI टेक्नॉलॉजी, या AI टेक्नॉलॉजीवर भर असणार. त्याचे स्टॉल जास्त असणार आणि ज्वलंत प्रश्न जे शेतीचे आहेत त्याला सोल्युशन काय देता येईल त्या दृष्टीने मार्केटमध्ये नवीन काय तयार झालंय ते सगळं तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांना बघायला मिळणार. प्रत्येक वेळेप्रमाणे फडणवीस साहेब आताही येत आहेत. मग शेतकऱ्यांसाठी काय आनंदाची बातमी मिळणार? आनंदाची बातमी काय, कर्जमाफी आत्ता जाहीर केलेली आहे. 7.5 HP आतल्या मोटरीचं लाईट बिल जवळजवळ 44,000 कोटी माफ केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा आनंदाची काय अजून गोष्ट असणार आहे? आणि खरं तर कर्जमाफी आणि लाईट बिल माफी हे केल्याबद्दल सरकारचं कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा आम्ही मेळावा ठेवलेला आहे. आनंदाची बातमी मिळेल असं आनंदाची बातमी आमच्या दृष्टीनं मुख्यमंत्री साहेब आमच्या पांडुरंग परिवाराच्या कार्यक्रमाला हजर राहत आहेत. हीच गोष्ट आमच्या दृष्टीनं आनंदाची आहे. प्रदर्शन किती दिवस राहणार? प्रदर्शन 5 दिवस राहणार. आज आपण औपचारिक नारळ फोडलेला आहे. उद्यापासून लोकांना, शेतकऱ्यांना बघायसाठी उपलब्ध असणार. CM येत आहेत कार्यक्रमाला, त्यांच्याबरोबर अजून कोण मंत्री असणार आहेत? अजून कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पणन मंत्री जयकुमारजी रावल साहेब, पुन्हा पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले हे 4 जण येणार आहेत. पंढरपूरच्या बाजार समितीमध्ये बेदाण्याला उच्चांकी भाव मिळालेला आहे. उच्चांकी भाव देण्यामध्ये काय मार्केट कमिटीचं योगदान आहे असं काय मला वाटत नाही. शेवटी मार्केटचा भाव हा मागणी आणि पुरवठा ह्या सूत्रावर चालतो. मागणी जास्त असेल, पुरवठा कमी असेल, रेट जादा मिळणार. पुरवठा जास्त असला, मागणी कमी असली, रेट डाऊन होणार आहे. परंतु जे काय आम्ही या 2 वर्षामध्ये थोडेफार बेदाण्याच्या सौद्याच्या बाबतीत जे सुधारणा केल्या, धोरणात्मक बदल केले, त्याचा हा परिणाम आहे असं म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही. आणि हे परिणाम जे दिसत आहेत ते आमचे माजी नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक असतील, इटोपिनचे चेअरमन आदरणीय उमेशजी परिचारक असेल, यांचं मार्गदर्शन आणि नेतृत्व, वेळोवेळी त्यांनी दिलेले सल्ले आणि ह्याचा आधार घेऊन आम्ही एक कुठंतरी नवीन नियमावली बनवली बेदाण्याच्या सौद्याच्या बाबतीत आणि ती यशस्वी होताना आज दिसत आहे असं मला वाटतं.